देवेन बाप रे, ये चांस दे दिया मुझे, अब मैं क्या बताऊं. जसं आहे तसं शांत. शांत. श्रावणीला विचारूया, अक्षय अजिबात लाजाळू नाही हे तुम्हाला मालिकेच्या सुरुवातीलाच कळलेलं असणार आहे, ठीक आहे. म्हणजे तो लाजाळू नाही. गुलाब नाही मिळालं पण असं एक छान फूल तर मिळालंय ना, गोड आहे ना ते. मग त्याने गपचूप प्रेमाने घ्यायचं की नाही तर पळतो. आत्ता प्रपोज करणं म्हणजे एक चालू नाहीये. प्रपोज कर. हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. आज आपण आलेलो आहोत मुलगी पसंत आहे मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत तुमचे लाडके अक्षय आणि श्रावणी. श्रावणी आणि अक्षय, तुम्हाला एकमेकांसोबत आतापर्यंत काम करण्याचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप अप्रतिम आहे आणि खूप कॉमेडी पण आहे प्रत्येक सीनच्या वेळेला. तरी हा माझी चेष्टा करत असतो म्हणून कॉमेडी अप्रतिम. कारण आमच्या दोघांचे जेव्हा सीन्स असतात तेव्हा ते फारसे असे रोमॅन्टिक किंवा फारसे असे काही हे नसतात. आम्ही एकमेकांशी फक्त भांडतोय, म्हणजे मी त्याला जाऊन फक्त ओरडते वगैरे, तर त्यात तो इतका छानपैकी सपोर्ट करतो. म्हटलं कुठलाही सीन असला ना तर तो छान सपोर्ट करतो की, आणि ही मेक शुअर की मी कम्फर्टेबल आहे की नाही. जर काही असेल सीनमध्ये तर तो कम्फर्ट झोन तो क्रिएट करतो की बाबा यू आर कम्फर्टेबल ऑर नॉट. तर ते खूप छान आहे आणि मला खूप मज्जा येते ह्याच्याबरोबर काम करायला. आणि हा माझी चेष्टा करतो कारण मी हाईटमध्ये खूप कमी आहे आणि वॉइसमध्ये उभा राहायला मला म्हणतो इथे बघायचं आहे ना श्रावणी, इथे नाही इथे आहे. अशी चेष्टा खूप करतो. त्याला आपण ओरडूया. नाही 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 लगेच नाही, चेष्टा वगैरे नाही, ती एक आमची गंमत असते आणि खूप छान काम करते ही. आणि म्हणजे तर खूप छान एक्सप्रेशन्स वगैरे देते आणि तिच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही वर्कशॉपपासून ॲक्च्युली आमच्या वर्कशॉपमध्ये पण आम्हाला खूप असे सीन दिले गेले होते की म्हणजे जे या सिरियलमध्ये आपण कधी बघितले नाही, पण जे खूप इम्प्रोव्हायझेशनचे सीन. सो ते करतानाच आम्ही एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल झालेलो. आणि त्यानंतर जेव्हा ॲक्च्युली मालिका सुरू झाली तर अक्षय आणि श्रावणीचा फक्त एकच सीन होता. हो. त्यानंतर श्रावणीची डेथ होते आणि त्यानंतर इशिता येते. सो मी इशिताबरोबर खूप सीन केले, म्हणजे हिच्याबरोबरच ऑब्व्हियसली. पण खूप मजा आली हिच्याबरोबर काम करताना. खूप छान काम करते आणि म्हणजे आमचं सीनच्या आधी आमचं खूप बोलणं होतं, आमचं गिव्ह अँड टेक होतं. आम्ही फक्त लिहून आलो आहे, त्यात आम्ही थोडं थोडं काय आमच्या परीने जेवढं शक्य असेल तेवढ्या जागा शोधतो. ही पण म्हणजे आम्ही डिस्कस करतो. ही पण नीट अंडरस्टँड करून घेते माझं टायमिंग, मी पण तिचं टायमिंग अंडरस्टँड करतो. सो खूप मजा येते हिच्याबरोबर काम करायला. फक्त एकच आहे की मला लुक खूप खाली द्यावा लागतो. नाही मजा येत होती नाही, मजा येते. आपण अजूनही काम करतोय. येस ऑब्व्हियसली. तर करेक्ट. पण मी आता नाही करत ते. मी सुरुवातीलाच बंद केलं, एकदाच बोललेलो आणि ते बंद केलं मी, बाकी काही नाही. ती त्यानंतर ती मला चिडवते, पण ठीक आहे. नाही खूप मजा येते. खूप कम्फर्टेबल ॲक्ट्रेस आहे. म्हणजे तिचा म्हणजे मला कधीच अनकम्फर्टेबल वाटलं नाही. आत्ता जे आमचे सीन येत आहेत सो ते खूपच रोमॅन्टिक टाईपचे आहेत, म्हणजे अक्षय श्रावणीचे. तर तेही करताना मला कधीच तिच्याबरोबर असं अनकम्फर्टेबल वाटलं नाही. आणि आधी जे खूप इमोशनल सीन असायचे आमचे, त्यातही ती खूप छान मला सपोर्ट करायची. सो थँक्यू श्रावणी. थँक्यू अक्षय. ओके, खूप छान आहे तुमचा बॉन्ड. आताही दिसला. जुई आणि देवेन खऱ्या आयुष्यात कसे आहेत मला वाटतं हे तुम्ही दोघं आता खूप छान ओळखू लागलाय. तर त्याबद्दल काय सांगाल? आणि एकमेकांना एक हॅशटॅग द्यायचा असेल तर तो काय असेल? अच्छा, म्हणजे मी ह्याच्याबद्दल सांगायचं आहे ना. देवेन बाप रे, ये चांस दे दिया मुझे, अब मैं क्या बताऊं. जसं आहे तसं शांत. शांत. शांतच्या अपोजिट आहे तो. खूप बडबड करतो, मस्करी चेष्टा तर ह्याच्या रक्तात आहे. म्हणजे त्याशिवाय तो बसूच नाही शकत शांतपैकी. त्याला मस्ती करायची असते, चेष्टा करायची असते. आणि म्हणजे ह्याची आणि संग्रामदादाची खूप छान बॉन्डिंग आहे ना. तर ह्यांचं एक वेगळं विश्व आहे, दादा छान मस्त रुळलेला आहे आणि आमची खूप चेष्टा मस्करी करत असतो. पण नेचर वाईज देवेन खरंच खूप चांगला आहे. अदरवाईज पण खूप समजून घेतो, सुरुवातीपासून समजून घेतलं आहे. आणि कधी पण असं वाटलं की मला मदत हवी आहे तर मला माहिती आहे की मी या माणसाला कधी पण फोन करू शकते आणि बोलू शकते की अरे बाबा मी या गोष्टीत अडकले, आता मला मदत हवी आहे. तर तो पळून येईल, इतका चांगला आहे. तर क्यूट आहे पण कुचका आहे, थोडासा खडूस आहे. म्हणजे हे कशाला करते, ते कशाला करते, हे नाही करायचं, ते नाही करायचं, असंही असतं. म्हणून हॅशटॅग मी देईन कुचका कांदा. हॅलो, हे काय म्हणजे खूप काय काय चांगलं बोलले, त्यानंतर काहीतरी वेगळंच बोलली आहे. त्यामुळे मला काही कळत नाही तिच्याबद्दल मी काय बोलू. सो बेसिकली जे आमची जुई
ही कशी असेल हे तुम्हाला बघायचं असेल तर मला विचारायची काहीच गरज नाही आहे. आत्ता जो आमचा ट्रॅक चालू आहे, जो आत्ता श्रावणीचा जो ट्रॅक चालू आहे, जी सगळ्यांना जी झाडते ती आमची जुई आहे. खूप सगळ्यांशी भांडत असते, खूप मस्ती करते. टेल मी वन्स हॅलो, की मी कोणाला ओरडले? या मालाडच्या जेवढे पण ऑटोवाले आहेत ना, मला स्टेशनपासून तर गोरेगावपर्यंत एकही जण हिला राईड देत नाही, कारण की सगळ्यांशी भांडणं झाली याची. नाही एक मिनिट, आता मला जर सेटवर पोहोचायचं आहे ऑन टाइम, तर मला ऑटो मिळत नसेल तर ऑब्व्हियसली चिडचिड होते ना. ऐकायची नाही का काहीतरी? आता तो तारीफ नाही पण नाही, खूप म्हणजे खूप मस्ती करते, खूप बडबडी आहे, खूप चुलबुली आहे, पण खूप प्युअर आहे. खूप तिच्या मनात काही नसतं आणि काही कधी लपवून ठेवत नाही. कोणाबद्दल काही वाईट वाटलं, काय असेल तसेल, कधी कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. आणि मेन म्हणजे खूप सपोर्टिंग आहे, म्हणजे इमोशनली सपोर्टिंग आहे खूप. जसं ही माझ्याबद्दल म्हणाली तशीच ही आहे. ही कधी काही कुणाला काही मदत लागली तर स्वतः धावून जाते, सगळ्यांचा विचार करते. म्हणजे सेटवर असं नाही की ॲक्टर ॲक्ट्रेस, सेटवरचे आमचे कोणीही असतील, म्हणजे आमचे स्पॉट दादा असतील किंवा कोणी बॉय असतील किंवा कोणी नवे आर्टिस्ट आले आमच्याकडे, पाहुणे कलाकार आले, सगळ्यांशी एकदम मस्त नम्रपणे वागते आणि तेवढंच पोलाइटली आणि एकदम जेंटल वेने सगळ्यांशी ट्रीट करते. हां, पण आहे भांडखोर. हॅशटॅग हिला आम्ही पीस डिस्ट्रॉयर म्हणतो. ही आमची शांतता भंग करत असते. सो आम्ही शांत बसलेले असू तर ही आमच्या मेकअप रूममध्ये, ही ॲक्च्युली आमच्या मेकअप रेडी झाली की आमच्या मेकअप रूममध्ये असते. कारण मला माझ्या मेकअप रूममध्ये आवडत नाही, कारण मुली अशा खूप असे शांत शांत बसतात आणि मी त्यातली नाही आहे, म्हणून मग मी ह्यांच्या रूममध्ये जाते आणि मग ह्यांचा पीस. तर ही आमची शांतता भंग करायला येते रोज. तर आम्ही हिचं नाव पीस डिस्ट्रॉयर ठेवलं आहे. यांनी असं माझं खूप काही नाव ठेवलेलं आहे. बोलू नका. मैं नहीं डरती. बरं, आत्ता बघितलं श्रावणी कशी आहे, म्हणजे जुई कशी आहे. मैं नहीं डरती, बस अशीच आहे. हाँ, क्यों डरने का, नहीं डरती मैं. बरं, आता एवढे 1 वर्ष झालं, एवढे दिवस झाले तुम्ही एकमेकांसोबत काम करताय, तर एकमेकांना बरंच ओळखलंही असेल. तर 1-2-4 प्रश्न आहेत, बघूया. तू त्याच्याबद्दल सांगायचं आणि तो तुझ्याबद्दल सांगायचं, ठीक आहे? चहा और कॉफी, दोघांना एकमेकांबद्दल सांगायचं. आपण चहा पर्सन आहात की कॉफी पर्सन? हा ॲक्च्युली मॉर्निंग टाईम टी टाईमवाला पर्सन आहे. सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो आणि अदरवाईज मधून कधीतरी कॉफी, पण चहा पर्सन आहे हा मोस्टली. चहा पर्सन, थंड चहा, सॉरी चहा नाही, थंड चहा पर्सन. म्हणजे जो चहा गरम प्यायचा असतो तो ती थंड करून पिते, जो कोणी पित नाही ती हा पिते. एवढं काही थंड बिंड नाही करत मी, थोडासा कोमट असा चहा प्यायचा ना, चटका लागेल एवढं कसं कोणी पिऊ शकतं, मी नाही पिऊ शकत एवढा गरम. बरं, ट्रेडिशनल विअर की वेस्टर्न विअर, त्याला काय आवडतं? कॅज्युअल्स, बट ही लुक्स मोर हँडसम इन ट्रेडिशनल ऑल्सो. थँक्यू. ट्रेडिशनल. थँक्यू. तुला ट्रेडिशनल हो. गुड. मी टाईम की पार्टी टाईम, कसा पर्सन? मी टाईम. शूटिंग टाईम तोच पार्टी टाईम, तोच मी टाईम. बरं, हॉटेलचं जेवण की घरचं जेवण, त्याला काय आवडतं? याला घरचं जेवण आवडतं, स्वतःच्या हाताने केलेलं आवडतं. दुसऱ्यांनी कोणी केलं की त्यावर आपल्याला हे जास्त झालं, ते जास्त झालं, हे जास्त झालं, ते जास्त झालं, असं लगेच बोलून दाखवतो. सो हा घरचं जेवण जेवणारा आहे, हा गुणी आहे. पण एकटा राहतो म्हणून कधी कधी त्याला बाहेरचं खावं लागतं. ही घरचं जेवण. हो हो, स्ट्रिक्टली. ओके, लास्ट फिल्म्स या वेब सिरीज काय आवडते? वेब सिरीज. वेब सिरीज आणि प्लस Films actually, मल्याळम. मी फिल्म्स आय लाईक फिल्म्स, यू नो. बट हा मोस्टली वेब सिरीज बघत बसलेला असतो. मला याने बरेच वेब सिरीज सजेस्ट केले. सांगितलंय पण त्यांनी आवडतं काय ते विचारलं. फिल्म्स, मल्याळम, हां, काहीही. मूवीज वेब सिरीज चांगलं म्हणतो. ओके ओके, म्हणजे बरेच ओळखायला लागले तुम्ही आता एकमेकांना. एक अजून एक व्हॅलेंटाईन स्पेशल, श्रावणीला जर अक्षयला प्रपोज करायचं असेल तर तो कसं करेल? थांब तुझी. हो हो, श्रावणी आणि अक्षय तुझी अक्षय कॅरेक्टर आहे ना, म्हणजे ऍक्च्युली ते खूप लाजाळू. काही असं नाहीये करायचं आहे. आपण कसा करतोय त्या हिशोबाने मग आपण टेबल सारखं. अक्षय जे कॅरेक्टर आहे ते खूप लाजाळू आहे.
श्रावणीला विचारूया, अक्षय अजिबात लाजाळू नाहीये म्हणजे हे तुम्हाला मालिकेच्या सुरुवातीलाच कळलेलं असणार आहे, ठीक आहे? म्हणजे तो लाजाळू नाहीये. कसं करणार अक्षय तिला प्रपोज? हां आता हल्ली काय चाललंय की श्रावणीला आत्ता प्रपोज करणं आता म्हणजे काही एक चालू नाहीये, तू प्रपोज कर. प्रपोज कर. श्रावणीला जर आता प्रपोज करायचं असेल तर अक्षयला म्हणजे जे आता चाललंय, जी श्रावणी आमची आहे, जी माझी श्रावणी आहे, जी आता श्रावणी जशी झाली तिला 1 कोटी 2 कोटी त्याचं डायमंड नेकलेस किंवा हारच लागेल. आणि अक्षयकडे आता हल्ली पैसे नाही आहे. सो अक्षय काय नॉर्मली बोलेल की आय लव्ह यू. प्रपोज करू शकतो असं. हो हा की म्हणजे नाही? जसं अक्षयने सुरुवातीला केलं होतं, हे घे. सुरुवातीला अक्षयने असंच केलं होतं. कुठला पाय होता मला सर पण सांगायचं, ऍक्च्युली आमचे डिरेक्टर पण सांगायचे कुठला पाय. एक थांब असेल. थांब. बरोबर. मध्ये प्रपोज केलं पाहिजे. ही इज अक्षय सरनाईक मॅन. हो. कम ऑन गो ऑन. सो कुठला हात असतो? सो हे असं आहे ना श्रावणी. हे बघितलं या सॉरी. श्रावणी काय उत्तर तिला हा कसं कोणाला प्रपोज करेल यार? कसं करू शकतो? मी सांगितलं मी लाजतो. लाजाळू आहे अगं. म्हणा ना आधी. आणि अक्षयचं कॅरेक्टर पण खूप लाजाळू. मी लाजाळू नाही आहे देवे, पण अक्षयचं कॅरेक्टरच एवढं लाजाळू आहे. तर पण अक्षय असंच साधी अंगठी आपल्याला बोटात नाही घालता येत एवढं. चल ठीक आहे. आता श्रावणी तू अक्षयला कसं प्रपोज करशील आपण बघू ना. अक्षयला कधी प्रपोज केलं नाही ना, म्हणजे मुली कधी प्रपोज नसतात करत. नाही असं नाहीये ना. अशा करशील त्यांचा कसं? प्रश्न कसं करशील? आता मी दाखवलं मी कसं करेन. कसं करेन इथे काही नाही ऍक्च्युली. तुला काय फूल वगैरे असं हवंय ऍक्च्युली मला मिळालंय का? हा आहे व्हिडिओ ये वाला ना कॅमेरा. अक्षयच गायब झाला असं करूया आपण. ती अक्षयला करायला थांब थांब येते. थांब इथेच थांबतो तू नाही जा. इधर इधर कॅमेरा इधर. अरे आणि अक्षयच गायब होतो. अक्षयच गायब होतो. मी यांना प्रेमाने प्रपोज करायला आली. गुलाब नाही मिळालं, पण असं एक छान फूल तर मिळालंय ना. गोड आहे ना ते. मग त्याने गपचूप प्रेमाने घ्यायचं की नाही तर पळतो. मग ह्याला कोण कसं प्रपोज करेल? मी मम्मांना सांगणार आहे, हर्षदा ताईंना सांगणार आहे. बघितलं, सांगणार आहे मी. चालेल चालेल. याला छान मेजवर बसेल. अक्षय, I love you. Will you be my partner for lifetime? How romantic I was. आता माझं उत्तर काय असेल यावर की आकाशात तारे अनेक आहेत पण चंद्र मात्र एकच. I go. मी का लागले? गोड यार ऍक्च्युली गोड. थँक्यू So, सो मच. तर म्हणजे romantic असण्याने हे काय- हा म्हणजे प्रपोज करण्यापेक्षा त्यांनी जे बोलून दाखवलं ना ते खूप जास्त छान होतं. ऍक्च्युली अशीच ही जोडी आम्हाला बघायला मिळो आणि असंच तुमचा बॉन्डिंग आणि केमिस्ट्री अशीच राहो.